नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी जीवा पार्थ काव्या सांगत असते कुणाला कुठला क्राईम की जो विदाऊट पुराव्याशिवाय होईल काही नाही, काही पुरावा मागे सुटणारच आणि तोच पुरावा आपल्याला खऱ्या सत्याकडे लीड करेल. आणि पार्थ मग बोलतो, आता आपल्याला ही लीड शोधायची कुठून? आणि तेव्हा सर्व कशा प्रकारे वसुंधरा आजीच्या विरोधामध्ये पुरावा शोधता येईल याचा विचार करू लागतात. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही वसुंधराला बोलते, फक्त एक पुरावा माझ्या हाती येऊ दे, त्यानंतर मग तुम्ही आहात आणि मी, आणि बघा मी तुमच्यासोबत काय करते. आणि तेव्हा वसुंधरा देखील घाबरते. त्यानंतर आपण पाहतो काव्या, नंदिनी, पार्थ आणि जीवा सर्वजण एका रूममध्ये जातात. त्यावेळेस त्यांना एकत्र जात असताना पिहूची आई पाहते आणि ती रम्या वसुंधराला सांगते, मी त्या चौघांना एकत्र एका रूममध्ये एकत्र घेतलेले बघितले, मात्र वाटते तुमच्या विरोधामध्ये चौघेजण मिळून काहीतरी नक्की कारस्थान करणार आहेत. आणि तेव्हा या दोघीही चिंतेमध्ये पडलेले असतात. तर पाहतो वसुंधरा ही त्यांच्या दरवाजाच्या बाहेर उभी असते, त्यांचं काय चाललंय ऐकण्याचा प्रयत्न करू लागते. तर आतमध्ये आपण पाहतो जेव्हा पार्थ हा दीपकला फोन लावतो, दीपकला विचारतो, तू नंदीला एकट्यानेच किडनॅप केले होतेस ना? असे नाही तर तुझ्यासोबत एक तो ड्रायव्हर देखील होता. आणि तेव्हा दीपक देखील विचारामध्ये पडलेला असतो. या सर्व आणि आपण पाहतो सर्वजण दीपकशी चौकशी करत असतात. हे ऐकून वसुंधरा देखील घाबरते, कारण तिला वाटते की तिच्या विरोधामध्ये काहीतरी पुरावा निघेल. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या हे वसुंधरा व रम्याच्या विरोधामध्ये पुरावा शोधू शकतील का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.